संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक उत्तम अर्थतज्ञ होते, याबद्दल बऱ्याच कमी जणांना माहीत आहे। जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करतो तेव्हा प्रामुख्याने त्यांचे संविधान निर्मितीतील कार्य आणि सामाजिक न्यायाचा लढा डोळ्यांसमोर येतो। परंतु एक अर्थतज्ञ म्हणून त्यांचे योगदान भारताच्या आर्थिक पायाभरणीसाठी किती मोलाचे होते हे अनेकांना आजही पूर्णपणे ठाऊक नाही। भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI आज ज्या स्वरूपात कार्यरत आहे तिच्या स्थापनेमागे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांची आणि त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथाची मोठी शक्ती आहे। 1923 मध्ये बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हे पुस्तक लिहिले। हे केवळ एक पुस्तक नव्हते तर भारतातील चलन पद्धतीतील दोषांचे विश्लेषण करून त्यावर काढलेला तो एक प्रभावी उपाय होता। त्यांनी या पुस्तकात गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डऐवजी गोल्ड स्टँडर्डचा आग्रह धरला आणि चलनातील स्थिरता कशी राखता येईल याचे तांत्रिक मार्गदर्शन केले। एकोणीसशे 1926 मध्ये रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स भारतात आले। या कमिशनच्या सदस्यांनी बाबासाहेबांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकाचा सखोल अभ्यास केला होता। बाबासाहेबांनी या कमिशन समोर साक्ष देताना मध्यवर्ती बँकेची आवश्यकता किती महत्त्वाची आहे हे आकडेवारीसह पटवून दिले। त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन कमिशनने भारतात एक स्वायत्त मध्यवर्ती बँक असावी अशी शिफारस केली। हिल्टन यंग कमिशनच्या शिफारसींवरूनच पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 पारित झाला आणि 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली। भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा देणारी ही संस्था बाबासाहेबांच्या आर्थिक दूरदृष्टीची एक जिवंत फलश्रुती आहे। डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला आर्थिक शिस्तीचा मंत्र आजही भारतासाठी प्रेरणादायी आहे। सामाजिक न्यायासोबतच आर्थिक स्वावलंबन हे राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरजेचे आहे, हे त्यांनी आपल्या कार्याद्वारे जगाला दाखवून दिले। आज 1 एप्रिल रिझर्व्ह बँकेचा स्थापना दिवस। ही केवळ एक बँक नसून डॉक्टर आंबेडकरांच्या आर्थिक विचारांचे प्रतीक आहे। आपण त्यांच्या या महान वारशाचा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे।